औषध नाही, खर्च नाही, तरीही मनाला शांत करणारा एक प्रभावी उपाय. पुढील 5 फायदे होतील जर तुम्ही नामजप करत असाल तर. पहिला फायदा, मनात जे नकारात्मक विचार येत आहेत, आपण ओव्हर थिंकिंग करतोय, प्रत्येक माणूस ओव्हर थिंकिंग करतोय, खूप विचार करतोय. हे जे विचार करणं ना पुढे जाऊन धोकादायक होऊ शकतं. त्याच्यामुळे जर तुम्ही नामजप करताय ते तुमचं नकारात्मक विचार येणं किंवा ओव्हर थिंकिंग ते बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर मनात एक भीती असते, प्रत्येक गोष्टीची भीती असते की ही गोष्ट माझ्या बाबतीत घडणार नाही ना, काही चुकीचं घडणार नाही ना, एक विनाकारण भीती असते मनात. ती जी भीती आहे ना ती कमी होईल. त्याच्यानंतर तिसरं, प्रत्येकाच्या बाबतीत संकट येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येत असतात. पण जर तुम्ही नामजप करताय तर ती जी संकट येणार आहेत, ज्या अडचणी येणार आहेत ना, ती पेलण्याची ताकद, ती मानसिकता तयार होते जर तुम्ही नामजप करत असाल तर. पण याच्यात सातत्य हवं. फक्त मी आज 2 दिवस केलं नामजप नंतर विसरून गेलं असं चालणार नाही. रोज निदान अर्धा तास तरी नामजप करताय ना तुम्ही, खूप फायदे होतील. त्याच्यानंतर पुढचा फायदा, देवाची ओढ निर्माण होईल तुम्हाला. काही जण नास्तिक असतात, मी देवाला मानणारच नाही, पण तरी तुम्ही नामजप चालू करा. मी सांगेन, नामजप केला ना की देवाच्या बाबतीत एक प्रेम निर्माण होईल, एक ओढ निर्माण होईल. आणि त्याच्यानंतर एक शेवटचं, रागावर कंट्रोल होईल. विनाकारण राग होतो, आपला चिडचिड होते, मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत, ऑफिसमध्ये चिडचिड होते, बॉसवर चिडचिड होते, घरी आलो की आई वडिलांवर चिडचिड होते, विनाकारण चिडचिड होते. तर नामजप करत जा, बराच फायदा होईल बघा तुम्हाला. हे 5 फायदे आहेत, अजून फायदे बरेच आहेत. मी आता आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून 5च फायदे सांगितले. तुम्ही करून बघा, निदान रोज अर्धा तास तरी देवाचा नामजप करा, खूप फायदे होईल. ऑल द बेस्ट.